रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. नमस्कार मंडळी. आषाढ महिना आला की महाराष्ट्राच्या कणाकणात, मनामनात आणि वातावरणात एकच नामघोष घुमू लागतो, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. शेकडो किलोमीटरची पायी वाट चालत पायाला पडलेले फोड विसरून फक्त आणि फक्त त्या सावळ्या परब्रह्माच्या दर्शनाची आस घेऊन करोडो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. जात पात धर्म श्रीमंत गरीब हा सगळा भेद पुसून टाकणारा हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. पण या आषाढी एकादशीचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व नेमके काय आहे? ही वारीची परंपरा कधी सुरू झाली आणि पांडुरंगाला देवशयनी एकादशी का म्हणतात? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. पुराणकथेनुसार या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. या 4 महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात. या काळात विश्वाचा कारभार भगवान शिव सांभाळतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. पुढे कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात. म्हणूनच ह्या 4 महिन्यात सर्व प्रकारच्या सात्विक गोष्टी, नामस्मरण आणि उपवासाला खूप मोठे महत्त्व प्राप्त होते. विठ्ठल पंढरपुरात कसे आले यामागे भक्त पुंडलिकाची अत्यंत भावुक कथा आहे. पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची परमसेवा करत असे. त्याची ही मातृपितृभक्ती पाहून खुद्द भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू रुक्मिणीसह त्याला दर्शन देण्यासाठी आले. देव दारात उभे राहिले, पण पुंडलिक आईवडिलांचे पाय दाबण्यात मग्न होता. देवाला थांबायला सांगण्यासाठी पुंडलिकाने जवळच असलेली एक वीट देवाकडे सरकवली आणि म्हटले, देवा, मी आईवडिलांची सेवा करतोय, तोवर या विटेवर उभे राहा. देवही आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या विटेवर उभे राहिले. युगे 28 विटेवरी उभा. भक्ताच्या एका हाकेसाठी आणि सेवेसाठी युगानुयुगे विटेवर उभा राहणारा हा जगातील एकमेव परमेश्वर आहे, जो भक्ताला त्रास होऊ नये म्हणून स्वतः विटेवर उभा राहिला. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यांसमोर येते ती वारी. वारी म्हणजे काय? तर दरवर्षी न चुकता पंढरपूरला पायी जाणे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत चोखामेळा यांसारख्या अनेक महान संतांनी या वारीची विण घट्ट विणली. वारीचे महत्त्व फक्त धार्मिक नाही, तर ते सामाजिक आणि मानवी मूल्यांचे प्रतीक आहे. समता म्हणजेच इक्वॅलिटी. वारीमध्ये कोणी राजा नसतो आणि कोणी रंक नसतो. सगळे एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना माऊली म्हणतात. अनुशासन आणि संयम. लाखो लोक अन्न, पाणी आणि निवाऱ्याची तमा न बाळगता कोणत्याही गोंधळाशिवाय शेकडो किलोमीटर शांततेने चालतात. या वारीत पर्यावरण आणि आरोग्य राखलं जातं. पायी चालल्याने शारीरिक शुद्धी होते आणि निसर्गाशी जोडले जाण्याची संधी मिळते. आषाढी एकादशीला उपवास करण्यामागे केवळ धार्मिक कारण नाही, तर यामागे एक वैज्ञानिक आणि आरोग्याचा दृष्टिकोनही आहे. ऋतुबदल म्हणजेच आषाढ महिन्यात पावसाळा सुरू होतो. आपल्या शरीरातील पचनक्रिया, मेटाबॉलिझम मंदावते. एकादशीचा उपवास केल्याने पचनसंस्थेला विश्रांती मिळते, म्हणजेच एक प्रकारची शरीराची शुद्धी होते. मनशांती.
म्हणजेच उपवासाचा मुख्य उद्देश केवळ अन्न त्यागणे नसून वाईट विचारांचा त्याग करून नामस्मरण करणे हा आहे. संत सांगतात, उपवास म्हणजे देवासमीप वास करणे. मंडळी, आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आषाढी एकादशी आपल्याला एक खूप मोठा संदेश देते. नम्रता, सेवा आणि प्रेम. विठ्ठला मंदिरात जेवढा आहे तेवढाच तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत, भुकेल्याला अन्न देण्यामध्ये आणि माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्यात आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. तुम्हा सर्वांना आजच्या आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सावळ्या विठुरायाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन सांस्कृतिक व धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल.